नमस्कार, शुभ संध्याकाळ. आता मी आलेली आहे गार्डनमध्ये आणि तुम्ही कसे आहात? बरे आहात ना? मी पण बरी आहे. आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवते आजची थाळी जेवणाची. हे पहा, मस्त असं जेवण झालेलं आहे. ज्वारीची भाकर आणि कारल्याची भाजी, आवडती कारल्याची भाजी माझी आणि कढी, वरण-भात सर्व जेवण मस्त झालेलं आहे. आणि आता मी हे पहा, एवढी सगळी जागा आहे ना, खाली आहे आणि तिथं मला काहीतरी लावायचंच आहे. आणि थोडंसं उघाड पडलेलं आहे म्हणजे पाऊस कमी आहे. वरती आहे झाडं बघा सावली येत आहे. आहे पहा किती छान दाशाळाचं फूल आलेलं आहे. इकडे पण शोचे फुलं आलेले आहेत. हे पण आलेलं आहे येल्लो कलरचं. फुलं आहेत भरपूर छानसं. आपलं खूप मनोरंजन करतात, मनाला आनंद देतात. पाचोळा हे पडलेलं काढलं की मग आणखीन छान सुंदर दिसती बाग माझी. हे पहा इथं थोडंसं म्हणजे दोडके लावलेलं होतं तर त्याचे सुद्धा आता यायला सुरुवात झालेली आहे. कारले यायला सुरुवात झालेली आहे. हिरव्या मिरच्या थोड्या-थोड्या लागत आहेत. म्हणजे त्यांचं जे प्रक्रिया आहे उगायचं आणि आपल्याला काहीतरी द्यायचं ते त्यांचं ते करत आहेत. आणि आपलं आपण करून घ्यायचं, आपला फायदा आपण करून घ्यायचा. आणि हे पहा इथं थोडं-थोडं कारल्याचं ना पूर्ण पसरलेलं आहे. म्हणून मी ते थोडं-थोडं काढूनच घेते आणि टाकून देते. काय करायचं? उगी सगळं कारले पसरले आणि त्याला वरी चढवा, त्याला आणि जागा करून द्या. हे पहा. आता हे इकडं पसरलेलं आहे तर ते तसंच ठेवते आणि इकडचं मी काढून घेतलेलं आहे. तसंच ठेवलं ना खूप जागा व्यापून घेते. आता हे चढत आहे वेल, चढू द्या. जे चढत आहे ते सोडून देते आणि बाकीचं तर मग काढून टाकावंच लागतं अनावश्यक. हे पहा हे ना घोळची भाजी आलेली आहे ना, मी वाट पाहत आहे की कधी छानशी अशी घोळची भाजी येईल म्हणून वाट पाहत आहे. पण येतच नाही, तेवढीच बसलेली आहे. पहावं येईल का नाही आता. हे पहा मिरच्या किती मस्त लागलेल्या आहेत, हिरव्या हिरव्या मिरच्या. आणि पहा याचा कलर ना हिरव्या मिरच्याचा वेगळाच आहे. हे पहा आणि तिकडे एका साईडला आलेल्या आहेत मिरच्या, त्याचा कलर वेगळाच आहे त्या मिरच्याचा. ते एकदम हिरव्या आहेत, थोडासा काळपट. वेगवेगळ्या कलरचे आहेत हे दोन्ही पण. आता बघा हे झाडं खूप छान आलेले आहेत मिरच्याचे. आणि हे पहा दोडके, ककडी असं वेगवेगळं लावलेलं आहे मी. आता ते फळ आल्यावरच माहिती होईल. हे ककडी आहे बहुतेक आणि तिकडं आलेलं ते दोडक्याचं आहे. तर पहा असं लावलेलं आहे. आणि हे पहा बिन्नीस किती छान यायला लागलेलं आहे ना. हे बिन्नीस पण मला खूप आवडते ह्याची भाजी पण. आता पाहावं लागेल की नाही, काय करेल हे. कसं काय वाळलं आहे काय माहितीच नाही. हे पाहावं आपोआपच वाळत आहे ना. काही झाडं कसं म्हणजे प्रकृतीमध्ये वातावरणामध्ये आपोआप ते वाळून जातात. काहीतरी त्याच्यावर परिणाम होतं पहा. आपण तर त्याला काही केलं नाही, धक्कासुद्धा लावला नाही, तर कसं काय वाळला असेल? म्हणजे काहीतरी प्रकृतीचाच दोष असेल. आणि हे पहा इथं पहा कारल्याचे पण किती छान फुलं हे पहा लागलेले आहेत ना. असं वेल चढलेली आहे आणि लहान लहान कारल्याचं आहे ते. आता लागत आहेत एक एक. खूप करावं लागतं हो, खूप करावं लागतं मेहनत. तेव्हा कुठं होतं. हे पहा किती छान फुलं लिलीचे लागलेले आहेत ना, मस्त असे. आता लागायला सुरू झालेले आहेत लिलीचे फुलं. पावसाळा पूर्ण आता खूप लिलीचे फुलं लागणार आहेत. आणि 3 कलरचे आहेत माझ्याकडे. येल्लो आहे आणि हे व्हाईट पण आहे आणि पिंक पण आहे. आता सध्या तर येल्लो पण सुरू झालं, तुम्हाला दाखवले होते मी पहिल्या व्हिडिओमध्ये, है ना. आता हे पहा कसं गळून पडले ना. हे काटेरी झाडाला फुलं कसं लागलेले आहेत पहा. तर हे पहा हे तर किती सुंदर लागलेलं आहे ना जास्वंद पिंक कलरचं. आणि त्यालाच बघा आणखीन एक आलेला पण आहे. ते पण आता उद्या किंवा 2 दिवसात खुलून येईल असं एकदम छान. कलर पण खूप छान आहे त्याचा. आणि हे पहा तर चला अजून पुढे मी दाखवून मग तुम्हाला माझ्या कामाला मी लागणार आहे. काम करणं महत्त्वाचं आहे आता खूपच म्हणजे खूपच. कारण वरून पाऊस पडत आहे, जमीन छानशी झालेली आहे. हे पण कसं वाळलेलं आहे बघा. हे पण वाळलेलं ना मी काढून टाकते. हे पहा, हे पहा. अनावश्यक असं ठेवायचंच नाही गार्डनमध्ये. आता घरचं काम चालू आहे ना म्हणून एवढं आता असं झालेलं आहे. अजून खूप छान करणार आहे याला. एकदा काम झालं ना घरचं बांधकाम, मग खूप सजवणार आहे. हे पहा येल्लो मस्त आहे ना तिच्यापैकी. आता येल्लो पण यायला सुरू झालेला आहे लिली. आता रेड पण येईल कुठं कुठं पाहते मी तुम्हाला दाखवते.
आलं की इकडे टमाटर पहा लागलेला आहे एकच, आणि इकडे आहेत पॉटमध्ये, आणि इकडे हे पहा पिंक कलरचा पण दाशाळ जास्वंद, वा मस्त असा आहे पहा, 5 कळ्याचा आहे हा, आणि किती लहानशा झाडाला आलेला आहे पहा पिंकसुद्धा. आणि हे पहा भोपळ्याचं गेलं ना वेल वाळून, दोन्हीमध्ये आलेलं होतं, पॉटमध्ये पण इकडं इतकं छान होतं ना, तुम्हाला काय सांगू, एकदम टवटवीत होतं. गेलं वाळून, जाऊ द्या. आपण गेलेल्याला दुःख मानायचं नाही, आता पुढे काय करायचं ह्यावरती विचार करायचा. कधीही झाडाझुडपाविषयी सांगते मी, माणसाविषयी नाही. माणसं गेले ना, त्यांच्या आठवणी आपल्याला कधीच जाणार नाहीत, आपल्या हृदयातच राहणार आहेत ते. आपण त्यांना कधीच विसरू शकत नाही. पण झाडाझुडपाचं मी सांगते, जे आपल्या हाती नाही त्याला सोडून द्यायचं, नवीन आणि आज सृष्टीचं निर्माण करायचं. आपण देवानं हात दिलेले आहेत ना, म्हणतात ना आपले हात जगन्नाथ. तर आपण ह्या हातानी, आपल्या पायानी, आपल्या डोक्यानी, बुद्धीनी काय काय करू शकतो ते करायचं. वाट बघत बसायची नाही कुणाची, की ते येतील आणि करतील, कुणावर डिपेंड तर सुद्धा राहायचं नाही. मी सांगते तुम्हाला, प्रत्येक बायकांनी हे पहा किती छान सीताफळ लागलेले आहेत ना. आपल्या हाताने कष्ट करायचं, आपल्या डोक्याचा वापर करायचा, आणि काही उगवलं जास्त तर दुसऱ्याला देऊन त्याच्यात आनंद मानायचा. दुसरे खाल्ले आपण दिलेलं आपल्या मेहनतीचं, तर किती छान वाटतं ना मनाला, किती समाधान वाटतं. आणि असं समाधान ना कितीही पैसे देऊन सुद्धा आपल्याला मिळणार नाही, कशातच मिळणार नाही. जे आपण कष्ट करतो आणि त्याचं फळ मिळतं, आणि ते फळ आपण दुसऱ्याला सुद्धा देतो, की हे असं लागलेलं आहे हे पहा, म्हणून त्यांना चाखायला देतो, बघायला देतो, खायला देतो ना, ते सगळ्यात मोठा आनंद आपल्याला मधून मानसिक जो आनंद आहे ना तो मिळतो, जो दिसतही नाही, त्या आनंदाचं वर्णनही करू शकत नाही, असा आनंद तो असतो. हे पहा मी आता इथं खणलेलं आहे ना, पूर्वीच खणलेली होती, जमीन तेवढी काही घट्ट नव्हती. आता तिथं खात घातले बघा, मी गावरान खात आणले होते. यांचे फौजी साहेबांचे मित्र आहेत, त्यांचं खाताचंच दुकान आहे. तर ते म्हणले घेऊन जावा बघा. तर हे पहा बी किती किती बी आहेत बघा माझ्याकडे, पहा पहा. आता लावावं लागेल की नाही, अजून आहेत बीज, तर याचा उपयोग करून घ्यावं लागेल मला. तर हे मी आता टाकते मेथी, आणि इथं मी टाकणार आहे आंबाडी. 2 वस्तू तरी इथं आज मी टाकणार म्हणजे टाकणार, कारण आता वेळ वाया घालणारच नाही मी. खूप झाला आता, वेळ इतकी वाया गेली ना. आता सिमेंट पडत आहे, फौजी साहेब म्हणत होते सिमेंट पडत आहे कशाला करते, आणखीन मग काही फायदाच होणार नाही. मी म्हटलं सिमेंट पडू काही पडू, आता मी खाली जागा ठेवणारच नाही. काय असेल ते आता मी बी लावून टाकणार आहे. बघूत, आलं तेवढं आलं, गेलं तेवढं गेलं. आपल्या हातात, आपल्या नशिबात काय असेल ते आपण घेऊ. म्हणून मी आता धाडस करून लावलेलं आहे. वरून टपटप पाऊस आहेच, पण आज नाही पाऊस नाही आता, मी म्हणून तरी काम करत आहे छान. आता लेवल करून घेतले, बी टाकले, आणि इकडं पण पहा खाली आहे ना हे हे जागा इथली पण, याच्यामध्ये ह्या पॉटमध्ये पण मी काय करते मेथी टाकून देते. येते का पाहू. एकाच वेळेची भाजी झाली ना तरी मला समाधान आहे. तेवढं तरी होऊ दे, आपल्या हातानं काहीतरी होऊ दे, काहीतरी येऊ दे. धरणी माता ही जी आहे ना, ते नक्की आपल्याला काहीतरी काही देते. तसंच आपल्याला खाली हात कधीच पाठवत नाही. तुम्ही गार्डनमध्ये या, काहीतरी तुमचं खायचं, तुम्हाला फळ तरी मिळेल, बघायला फूल तरी मिळेल, पान तरी मिळेल. प्रत्येक वस्तू औषधी आहे. पहा प्रत्येकाचा पानाचा उपयोग आपण इथं औषधी म्हणून करू शकतो. काहीच वाया जात नाही आपली मेहनत, तर मग कशी वाया जाईल सांगा. आपलं डोकं वापरलं ना, ते नक्की त्याच्यामध्ये आपण आपण लाभ घेणार त्याचा. तर हे खात होतं ह्याच्यामध्ये, हे ठेवते, आणि आता झालेलं आहे माझं काम. जे मी करायचे होतं ते काम मी केलेली आहे. चला मग, तुम्हाला माझं आजचं काम कसं वाटलं, माझी मेहनत तुम्हाला कशी वाटते, माझं काम कसं वाटतं, आणि बरोबर आहे की नाही, मी बरोबर केलं की नाही, का असंच खाली जागा ठेवायला पाहिजे होतं, असंच आळस करत बसायला पाहिजे होतं का. आळस म्हणजे काय आहे, आपला दुश्मन आहे, शत्रू आहे, म्हणून आळस कधीही करायचं नाही. आणखीन तेवढी जागा आहे मला, त्या जागेमध्ये पूर्ण मीच लावणार आहे. तर चला मग, आजच्या ब्लॉगला मी इथंच संपवते. माझा ब्लॉग आजचा कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.